नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आहोत आता दुबईला हॉटेल ऑर्किडमध्ये. आणि ऑर्किडमध्ये हा आमचा रूम. आणि आता चाललो आहे खाली. जरा आमचा युनिव्हर्सल चार्जर वगैरे नाही आहे, तर ते सगळं विकत घ्यायचं आहे. तर जाऊया. जवळच एक मॉल आहे, तर आता आम्ही डे टू डे मॉल आहे, त्या मॉलमध्ये आम्ही जायचा विचार करतो आहे. तर हे असं आहे दुबई. संध्याकाळी आता इथे सध्या वाईब्स खूप जास्त गरम आहेत. संध्याकाळी काहीतरी चांगलं मस्त होईल. हे आहे सबवे दुबईचं, बुर्ज दुबईमधलं. सगळे सबवेमध्ये ए सी आणि परफेक्ट एकदम. रोडवरनं शक्यतो कोण जास्त क्रॉस करत नाही, सगळे सबवेचा वापर करतात. या तर झेब्रा क्रॉसवरूनच क्रॉसिंग करतात. तर आम्ही आपले सबवेमधनं आपलं फिरत आलो. मी दाखवलं नाही, जाताना दाखवेन थोडंसं. ग्रँड आउटलेट. आणि हे डे टू डे मार्केट जे आहे ना, इकडे हे सर्वात स्वस्त मार्केट आहे. आता बघूया इकडे काय मिळतं आहे. गिफ्ट्स आयटम वगैरे इथे आहेत आणि बरंच काही आहे. असेल स्वस्त आहे ते, बाकी गोष्टीचं स्वस्त आहे इथे. आता हे कितीला आहे माहीत नाही, मी विचारलं नाही, पण $11 म्हणजे 330 रुपये. आता हिशोब करावाच लागतो ना. तर हे काहीतरी डीमार्टसारखं आम्ही आलो इथे जस्ट विंडो शॉपिंग. आणि हे पाहिजे होतं चार्जर, मल्टी युनिव्हर्सल चार्जरसाठी. वाव, लहान मुलांचे कपडे, पॅन्टीज. हे मार्केट आहे शॉपिंग कपड्यांचं. अभिने काहीतरी काढलं, पर्स. वॉलेट घ्यायचंच होतं. मस्त लेदर आहे. नाही, मी माझं हे लागते कार्ड असं. माझं पण सेम. बेल्ट, टी शर्ट्स, बरंच काय काय सामान आहे. काय वरतूनच क्रॉस करूया. कुठे जायचं आहे? समोर काय तिकडे आपल्या घरी हॉटेलला. दुबईला 101 बिल्डिंग्स आहेत, 101 मार्केट आहे. शॉपिंग मार्केट खूप छान वाटलं. टी शर्ट्स घेतलं आहे, ते तुम्हाला थोड्या वेळातच आता घरी गेल्यावरती फ्रेश होईन तेव्हा घालेन. कारण आता सकाळपासून या टी शर्टवरती तर थोडंसं चेंज करायचं मन करतं आहे. हा एकदम असा पॉश एरिया वाटतो, मस्त वाटतं याच्यात. दुबईमध्ये ना सगळ्या बिल्डिंगचे रंग आहेत ना, हे ब्राऊन कलरमध्ये असतात. कारण इथे वादळ जे होतं ते रेतीचं वादळ जास्त उठतं, त्यामुळे बिल्डिंग खराब होऊ नये म्हणून सगळ्या कलर ब्राऊन असतात. तर हे सबवे. हे आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं, इथे सबवेमध्ये इकडे एक साईड मेट्रोला रस्ता जातो आणि एक साईड अंडरग्राऊंड क्रॉसिंगला. काय नो. तर हे आहे आमचं हॉटेल ऑर्किड व्ह्यू. मित्रांनो, आता आपण चाललो आहे धो क्रूजला. मरीन धो क्रूज म्हणून एक एरिया आहे. दुपारी आलो खालून थकून, दुपारी थकलो होतो, सकाळी लवकर उठलेलो होतो, त्यामुळे जरासा एक डुलकी काढून घेतली आणि मस्त आता फ्रेश झालेलो आहे. आता घड्याळात आपल्या मुंबईच्या टाईमप्रमाणे 7:30 झालेत. UAEच्या टाईमप्रमाणे आता वाजलेत 5:55 झालेत. तर 1.25 तासाचा लगभग डिफरन्स आहे मुंबई आणि दुबईमध्ये टायमिंगमध्ये. तर आता जाऊया खाली आणि संध्याकाळची दुबई बघूया. खूप छान हॉटेल आहे. आतमध्ये स्पा वगैरे पण आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा की ओके. आमची बस पण आलेली वाटतं आणि ही आहे बस, वाटतं आमचीच आहे. हॉटेलचे रूम्सच्याबद्दल बोलत होतो, रूम छान आहेत. आणि हा जो पाठीमागचा माझ्या दिसतोय पूर्ण एरिया जो आहे, हा बुर्ज दुबई म्हणून ओळखला जातो. आणि हा हार्ट टाऊन आहे, म्हणजे मेन दुबईचं मार्केट्स इकडनं सगळ्या 1-2 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहेत. आणि इकडे गाड्यांचे नंबर असे काही करायचे असतात. मॉल है, कल जाएंगे यहाँ पे आप. मॉल यानी दुबई मॉल यानी दुनिया का सबसे बड़ा मॉल है. 1200 दुकानें हैं मॉल के अंदर, 300 रेस्टोरेंट है. कार पार्किंग की कैपेसिटी 15,000 गाड़ियों की है. अगर प्रॉपर पूरा दुबई मॉल आपको देखना है ना, एक एक दुकान 2 दिन चाहिए तब देख पाओगे, इतना बड़ा है वो मॉल. सी ये पूरा सिटी
जो है ना वो पूरा नया ही प्लानिंग के साथ ही बनाया हुआ है पूरा. तर ही जागा आहे मरीन धो क्रूज म्हणून ही फेमस जागा आहे. इथे फेरी बोटमधनं आपल्याला थोडंसं एंटरटेनमेंट करतात आणि दुबईची सैर करून देतात. तर इकडे अशा क्रूज आहेत, मोठ्या मोठ्या क्रूज आहेत. तर हे आहे मरीन दोहा आणि हा इकडे सगळं असे ही झाडं लावलेली आहेत, खूप छान वाटतात. बोटीवर चाललोय डिनर करायला. बोटीवर हो. पण खरंच दुबई खूप छान सिटी आहे आणि इथे आज ह्यावेळी गर्दी नाही आहे आणि इकडे असं वातावरणही काही खराब नाही आहे, सगळं चांगलं आहे. आणि त्याच्यामुळे ना आम्हाला फिरायला किंवा फोटोग्राफी करायला किंवा एन्जॉय करायला खूप चांगलं वेदर मिळालं आणि चांगलं वातावरण मिळालं आहे. ही आमची बोट आहे, हेवन ऑन सी. तर आपण आता सीटवरती बसलेलो आहेत क्रूजच्या आणि हीच क्रूज आपल्याला एक राऊंड मारणार आहे आणि ह्याच्यातच आपलं डिनर पण आहे. खूप कमी गर्दी आहे, त्यामुळे एक चांगलं पण आहे आणि एक असं काय म्हणता येईल त्याला बॅड न्यूज पण आहे की गर्दी नाही, तर त्यामुळे माहोल नाही बनत तर मजा नाहीत. आणि दुसऱ्या गोष्टीच्या हिशोबाने जर बघितलं तर गर्दी नाही, तुम्हाला सुकून आहे, पीस आहे, शांतपणे तुम्ही सगळं फिरू शकतात, पाहू शकतात, निसर्गाचा खरा आनंद घेऊ शकतात. तर हे आहे मरीन क्रूज आणि इथे ही हेवन सी बोट आहे. तर मित्रांनो आपली बोट निघालेली आहे आणि असा काही नजारा आहे बाहेरचा, बघण्यासारखा तर आहे. Dirhams. Oh, nice. You reside here itself? Yes, sir. Oh, you own like this boat is owned by you or? No, the only it is partition for juices and ice cream and coffee and also shisha. Oh, Smoking. okay. I'm selling it. Oh, nice. Great job. Nice to meet you. Construction going on here. This is our captain sailing us around the city. Hello. ही आहे दुबई. असा सुंदर नजारा आहे. तर आता आपली बोट राईड झालेली आहे आणि आता आपण चाललो आहे आपल्या हॉटेल रूमवरती. सही होतं, एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आपण बाजूचा जो ॲटमॉस्फिअर होता आणि त्याच्यामधनं आपण जे बिल्डिंगच्या लाईट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या बघितल्यात ना त्या एकदम ऑसम होत्या आणि त्यातच खरे म्हणजे हा ट्रिपचे म्हणजे हा राईडचे पैसा वसूल आहे. The next day. गुड मॉर्निंग फ्रॉम दुबई. तर मित्रांनो आपण आहोत दुबईला आणि आजचा आपला हाचा दुसरा दिवस आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की बरंचसं आपलं ट्रॅव्हलिंग जर्नी होतं इथपर्यंत. तर आज दुसरा दिवस आहे. आज आपण करणार आहोत मेन दुबई सिटी कवर करणार आहोत. तर चला जाऊया. पहिले जाऊया ब्रेकफास्ट करूया, चहा आणि हे घेऊया. तोपर्यंत अभिषेक आणि महेंद्र भाऊजी आंघोळ करतातच, त्यांचं पण एकेकाचं उरकून घेईल. ही काय हॉटेलची लॉबी आहे. समोर मला विंडो दिसते, तर त्या विंडोमधनं जरा बाहेर बघूया काय दिसतंय का. आजूबाजूला रूम आहेत, कोणी लोक राहत असेल म्हणून थोडा आवाज बारीक ठेवतो आहे. मित्रांनो सकाळचे 6:30 झाले आहेत फक्त आणि सूर्य भगवान बाहेर आलेले आहेत आणि हा गल्फचा झेंडा ह्यांचा, ह्या देशाचा UAEचा. ही काहीतरी बॅक साईड आहे. रेसिडेन्शियल एरिया कंप्लीट आहे. चला आपण 7th फ्लोअरला जाऊन येऊया. दुबई 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 एकदाचं झालं बाबा स्वप्न.
आता USA बहिणीकडे जायचं आहे USA ला. तर सुंदरचा ब्रेकफास्ट लागला. अरे मला आंबा वाटला होता, हे संत्री आहेत. ब्रेड बटर टोस्ट, हॉर्लिक्स, कर्ड, वाव, इडली, पोहा, सांबार, आणि दिस वन इज बार्बिक्यू सॉस अँड एग बुर्जी. श्री स्वामी समर्थ महाराज की. टॉम क्रूज का पिक्चर की शूटिंग में देखा हुआ था बुर्ज खलीफा. वो एक तो एक है, बहुत सारी फिल्मों पे भी शूटिंग हुआ था. वो अभी सबसे टॉलेस्ट बिल्डिंग है. लेकिन अगर मैं पर्पस की बात कर रहा हूँ तो ये बेसिकली मिक्स कमर्शियल बिल्डिंग. ये एक होटल नहीं है, रेजिडेंस भी नहीं, ये मिक्स कमर्शियल है. तो उसके अंदर जो है सब कुछ आ जाता है. होटल है, रेजिडेंसेस है, ऑब्जर्वेशन डेक्स है, रेस्टोरेंट्स है, ऑफिसेज है, और सारे जितने भी आप ऑफिस रेस्टोरेंट वगैरह देखोगे वो भी सारे रिकॉर्ड तोड़ दिए. बिकॉज ये सब क्या हो गया, टॉलेस्ट ऑफिस इन द वर्ल्ड, ये टॉलेस्ट रेस्टोरेंट इन द वर्ल्ड वगैरह. टोटल कितने फ्लोर है बुर्ज. आता आपण पोचलो आहे दुबई मॉलमध्ये. दुबई मॉलमधूनच आपला एंट्रन्स आहे बुर्ज खलिफासाठी. आणि त्या बुर्ज खलिफाच्या आपण 124 आणि 125 फ्लोअरवरती व्हिजिट करणार आहोत. चला याच्यातून चला, खेळायला मिळतं काहीतरी नवीन. पकडापकडी खेळायची, त्याच्यात खेळायचं. पहिला अडकली. वाव, हॅलो दुबई मॉल. खूप छान आणि मस्त असा एंट्रन्स आहे हा. तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहे बुर्ज खलिफाच्या मेन एंट्रन्सला. आणि हा मेन एंट्रन्स माझ्या बरोबर समोर आहे. हा आहे बुर्ज खलिफाचा मेन एंट्रन्स. आणि इथे आमच्या गाईड साहेबांनी सांगितलं की सर्वात महत्त्वाची आणि खास गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्ही बुर्ज खलिफाचं वॉशरूम पाहायचं आहे आणि ते यूज करायचं आहे. म्हणजे जगातल्या टॉलेस्ट बिल्डिंगमध्ये तुम्ही एंटर करतात आणि तिकडे तुम्ही काय करून येतात. तर आम्ही वॉशरूमला जाऊन होतो तिकडे. सुसू ब्रेक बुर्ज खलिफामध्ये करणार. मजा आया. तर मित्रांनो, हे आहेत कल्पेशजी, ज्यांचे ट्रीपमध्ये मी बऱ्याच ट्रीप एन्जॉय केल्या आहेत. जशी नेपाळ ट्रीप यांच्यावर एन्जॉय केली, चारधाम ट्रीप यांच्यावर एन्जॉय केली आहे, आणि आता ही ट्रीप आहे दुबई ट्रीप इंटरनॅशनल. खूप मजा येते. आणि ह्या ट्रीपमध्ये यांनी फक्त आमचे राहण्याखाण्याची अरेंजमेंट न करता ट्रॅव्हलिंग, सगळे तिकीट पास, म्हणजे तुम्हाला कुठेच लाईन लावायची गरज लागत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला ते सगळं बघतात. आम्हाला फक्त फिरायचं आहे, आमचे फोटो काढायचे आणि आपला व्लॉग बनवायचा आहे, बाकी काय काम नाही आहे. तर तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल तर मी तुम्हाला याच्याखाली यांचा नंबर सेव्ह करेन. तुम्ही तो नंबर सेव्ह करा. त्यांच्या स्टेटसवरती तुम्ही ठेवतातच. आणि इंस्टाग्राम आणि त्यांचा फेसबुक ID असेल ते पण तुम्हाला देईन, की जेणेकरून तुम्हाला त्यांचे टूर्स कुठे कुठे जातात ते तुम्हाला ॲटोमॅटिकली कळत राहील आणि तुम्ही त्यांना जॉईन करू शकतात. त्याची गॅरंटी माझी. तर बघत राहा. तर हे असं आहे बुर्ज खलिफाचं एंट्रन्स तिकीट. तर 10:30चा स्लॉट आमचा बुक होता आणि 10:30च्या स्लॉटमध्ये T3मधनं आम्ही वरती जाणार. तर हा आहे डेमो ऑफ बुर्ज खलिफा. तर ही विविंग एरियाला जेव्हा काम चालू होतं बुर्ज खलिफाचं 2006मध्ये, त्याच्याच लाईक अशी काहीतरी बिल्डिंगचं काम चालू होतं. 7मध्ये ही बिल्डिंग इथपर्यंत तयार झाली होती. ही बिल्डिंग लगभग 7 वर्षामध्ये कंप्लीट उभी राहिली होती, कारण इकडचं कन्स्ट्रक्शन जे लाईफ आहे ते खूप फास्ट आहे आणि खूप चांगलं आहे काम. तर ह्या सगळ्या बिल्डिंगला, बुर्ज खलिफाला उभं राहायला 7 वर्षात ही बिल्डिंग पूर्णपणे उभी राहिली होती. 2006मध्ये काम चालू झालं होतं आणि 2011मध्ये ही ह्या बिल्डिंगचं इनॉग्रेशन झालं होतं. काय जमेल किती जातं? सगळे जाऊ ना. How many How people many can people? go? Just put the backpack. No? या. चला 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 चला. जे आहेत ना त्याच्यावर तुम्हाला फ्लोअरचं काउंटिंग येईल. तर हा आपला सगळा ग्रुप आहे वैष्णव टूर ट्रॅव्हल्सचा दुबई ट्रिपसाठी. आणि आता आपण
125 माळे आपण लिफ्टने एका मिनिटात क्रॉस करणार आहोत आणि ही काउंटिंग तुमच्यासमोर राहणार आहे. मी हा व्हिडिओ जरासुद्धा बंद करणार नाही. अरे ते मजले किती जात अच्छा ते बघताय. हो 20 फ्लोअर लाईट कशी गेली? 24. ते बघा ते आकडे चालले बघा ते नेम ठेवलेलं आहे. हे आता कान बसायला लागलेत, कानठळ्या बसायला लागल्यात. का नाही हां झालं? 50 फ्लोअर आपण क्रॉस केलेत. 60 70 फ्लोअर हो गेला फुल स्पीड. 80 फ्लोअर कंप्लीट. गेले. 90 फ्लोअर 90 आला 100 फ्लोअर्स. हा व्हिडिओ जरासुद्धा कुठे ब्लॉक करत नाही आहे, तसाच सगळा अपलोड करणार आहे. अँड फायनली वी आर ॲट 24 फ्लोअर. 24व्या माळ्यावर. 25 नाही 25 वरती चालत जायचं. ये आलोय आपण आता. तर आपण आलेलो आहोत बुर्ज खलिफाच्या 124व्या माळ्यावरती आणि इकडनं हा असा काही व्ह्यू. वंडरफुल. 125व्या माळ्यावरती मी पहिल्यांदा आलेलो आहे. तुम्ही खाली पाहू शकतात. काय यार दिसतं यार. इकडे सगळ्यांचे टेरेसच्या नावावर सोलार पॅनलचे एकदम इथे वरती अजून फ्लोअर्स आहेत. 164 फ्लोअर्सची पूर्ण बिल्डिंग आहेत. पण शेवटचे जे 9 माळे आहेत ते मेंटेनन्सच्या हिशोबाने बंद असतात आणि त्या मेंटेनन्सच्याच कामासाठी ते वापरले जातात. दिस वन इज दुबई. गल्फ ऑफ दुबईच्या हा समुद्र आहे समोरचा. आय थिंक सो इकडेच समोर इराण देश आहे. गल्फ ऑफ दुबई. इमरत. जबरदस्त व्ह्यू आहे खाली. इमरत इकडे कंस्ट्रक्शन कंपनीचं नाव आहे. फेमस कंपनी आहे. खूप छान असा माहोल आहे इकडनं. मागे फिरायचं नाही, पुढेच चालत राहायचं. हो हो. हे काय आहे? खालचा व्ह्यू आहे व्ह्यू आहे. आपल्याला काय करायचं आहे पुढे जी मोकळी जागा दिसते ना तिथे जाऊन पूर्ण तुम्हाला दिवसाचा बुर्ज खलिफा बघता येईल. रात्रीचं बघणारच आपण, पण आता 11:30ला खाली गेलो का बाहेर जाऊन तो एक व्ह्यू घेऊ. मी हा दुबईचा तुम्हाला सगळ्या बाजूने व्ह्यू देतोय. जेवढा माझ्याकडनं पॉसिबल होईल तेवढा सगळा व्ह्यू द्यायचा प्रयत्न करतो. आणि दिस वन इज दुबई. बुर्ज खलिफाच्या ग्राउंड फ्लोअरला. दिस वे. येऊन दे बुर्ज खलिफा. हा तो उभा माझ्या कॅमेऱ्यात बघतो ना किती येतो. पण पाहिजे. हां हां. आणि इथे संध्याकाळी लाईट शो असणार आहे आणि हा लाईट शो बघायला आपण ह्या बुर्ज खलिफाच्या एरियात येणार आहोत. आणि हा आहे सगळा दुबई मॉल. इथे इमारचे प्रोडक्ट बिल्डिंग्सच्यावरती नावं खूप जास्त दिसतील.
दुबईच्या उन्हामध्ये थंडी गरमीला थकून थकलेली माणसं बसली. तुम्ही नाही काढले फोटो? दिसत नाही मलाच. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे ॲक्वा वर्ल्डमध्ये, की जे दुबईचं फेमस असं ॲक्वा वर्ल्ड आहे. तर तिकडे आपण आलेलो आहोत. ॲक्वा वर्ल्ड माझ्यासमोरच आहे, बघूया पुढच्या व्ह्यूमध्ये. तर मित्रांनो हे आहे वर्ल्ड क्लास ॲक्वेरियम इन दुबई. दुबईमध्ये असलेले ॲक्वेरियम खूप छान आहेत, फिश पण भरपूर आहेत. आपण आता बघितलंच फिशमध्ये आणि खूप मजा करतो ह्या ग्रुपबरोबर. ह्या ग्रुपबरोबर आल्याने ग्रुपबरोबर येऊन एक फायदा होतो मित्रांनो, तुम्हाला एकटं स्वतः फिरताना काही वेळ बरं वाटतं, नंतर मग कंटाळायला लागतो, कोणी बोलायला नाही, गप्पा गोष्टी करायला नाही. ह्या ग्रुपमध्ये हा एक फंडा आहे की लोक लवकर एकत्र एकमेकांशी अटॅच होतात आणि मग एकमेकांना ओळखू लागतात आणि त्यांचे संबंध चांगले होतात. इवन आमचे पण बऱ्याच जणांशी संबंध खूप चांगले झालेत, चांगल्या गप्पा गोष्टी होतात. त्यांचे व्हिडिओ पण मी टाकतो, माझ्या ब्लॉगमध्ये येतात आहेत ते. तर सगळ्यांना बघत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 30,000 मरीन फिश आहेत ह्या ॲक्वेरियममध्ये आणि 400च्या वरती तर शार्क आहेत. सही. टैंक बेसिकली इतना बड़ा है कि कोई यहाँ पर स्कूबा डाइविंग भी कर सकता है. हां 10 मिलियन लीटर का टैंक है. 10 मिलियन लिटर्स. बाप, इट्स अ व्हेरी हेवी. पेशवामध्ये आलेलं आहे, खूप छान लागलेली आहे. तर पहिले पाणी पिऊया. इथे एकदम प्रॉपर आपला महाराष्ट्रासारखे ग्लास आणि 1.5 लिटर पाण्याची बॉटल. जेवण बघूया काय आहे आणि आपल्याला पण दाखवूया. अरे मित्रांनो, मी तुम्हाला विसरून गेलो, मी दाखवलंच नाही जेवण. काय जेवण घेतलं मी, एवढं भूक लागली. तर आपल्याकडे मेनू आहे, चिकन मसाला आहे, प्रॉपर कोल्हापुरी चिकन मसाला आहे, ही कोथिंबीर वडी आहे, ही पण खूप टेस्टी आहे, चटणी आहे, ठेचा आहे, कांदा आहे, एक फिश फ्राय आहे आणि ह्या पुऱ्या आहेत. तसंच चपाती पण आहे, श्रीखंड आहे स्वीट डिशमध्ये आणि राईसमध्ये 2 प्रकार आहेत, जिरा राईस आणि एक साधा राईस आहे, डाळ आहे आणि वांग्याचं आहे. मी व्हेज नाही घेतलं, मी नॉनव्हेज घेतलं. तो ये है बुर्ज खलीफा. बुर्ज खलीफा हे नाव पडण्यामागचं कारण असं होतं की इकडे बुर्ज म्हणजे टॉवर, उंच इमारत, आणि खलीफा हा अबुधाबीचा राजा होता, त्या नावाने ह्याचं नाव ठेवलं गेलं बुर्ज खलीफा. बघ ना किती मस्त वाटतं ना इकडनं वाईब चांगले वाटतात. आपण सकाळी तिकडे होतो, आता इकडे. इकडून चांगला फोटो आहे, लावला तर आहे. तर ह्या इथे पाठीमागे फाउंटन शो होणार आहे आणि या फाउंटन शोमध्ये बुर्ज खलिफाची लाईटिंग पण होणार आहे. फाउंटन शोचा एक एक्सपिरियन्स येणार आहे आणि आपल्या सगळ्यांना दाखवणार आहे. हा व्लॉग थोडा मोठा होईल, तर मित्रांनो ॲक्सेप्ट करा आणि पूर्ण व्लॉग बघायचा प्रयत्न करा.
तर बुर्ज खलिफाची फुल लाईटिंग, सिक्युरिटी आणि याच्यामध्ये कलर्स ऑप्शन्स एवढे अमेझिंग आहेत. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण हा व्लॉगसुद्धा इथे एंड करतो आहे. रात्री जेवण जेवायचं आहे आणि बुर्ज खलिफाला शेवटचं एकदा बाय बाय बोलायचं. आता परत येऊ तर फॅमिलीसोबत येऊ. आपण एकदा बघितलेलं, आता याचा अंदाज आलेला आहे की कसं काय करायचं आहे. तर मित्रांनो, हा व्लॉग पाहण्यासाठी बिलकुल तुमच्या मित्रांना मिस करून देऊ नका. सगळ्यांना पाठवा, सगळ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला कमेंट करा. कमेंट केल्याने व्लॉगची SEO वाढतो, तर मला तेवढी मदत होईल. तर चला सगळ्यांना बाय बाय, सी यू, जय महाराष्ट्र. वल्ला हबीबी, दुबई आना कभी भी.